नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण सोप्या पद्धतीने बटाट्याच्या पुऱ्या आणि बटाट्याचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत। यासाठी 2 बटाटे उकडून त्याची साल काढून घ्यायची आणि छोट्या खिसणीवर बटाटे खिसून घ्यायचे। या बटाट्याच्या पुऱ्या करायला अतिशय सोप्या आणि चवीला अतिशय खमंग लागतात। या खिसलेल्या बटाट्यात पाव चमचा हिंग, 1 चमचा भाजलेली धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालायची, 1.5 चमचा लाल तिखट घालायची। तुम्ही इथे बारीक मिरचीचा ठेचा पण घालू शकता आणि बारीक चिरलेली 1 वाटी कोथिंबीर घालायची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। कांद्याची पात स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घ्यायची। ही 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात ह्या सारणात मिक्स करायची। आता या सारणात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालायचं। साधारण 3 वाटी कणिक मी घेतली आहे। चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्यायची। मला कणिक मळायला साधारण पाऊण ग्लास पाणी लागले। कणिक छान मळून झाली आहे। 1 चमचा तेल घालून कणिक छान मळून घ्यायची आणि 10 मिनिटं झाकून ठेवायची। आता 10 मिनिटांनंतर पराठा तयार करायला घेऊ। आता या कणकेचा छोटासा गोळा घेऊन नेहमीप्रमाणे जशी पोळी लाटतो तसा पराठा लाटून घ्यायचा। पराठा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही लाटायचा नाही, मध्यम जाडीचा पराठा लाटायचा। आता हा पराठा लाटून झाला आहे। गरम केलेल्या तव्यावर हा पराठा मध्यम आचेवर तेल किंवा तूप सोडून खमंग भाजून घ्यायचा। हा बटाट्याचा झटपट पराठा तयार झाला। आता आपण झटपट सोप्या पद्धतीने बटाट्याच्या पुऱ्या करू। एक पुरी लाटण्यापेक्षा किंवा पोळी लाटून वाटीने गोल गोल काप करण्यापेक्षा आणि त्याच्या कडा काढून पुन्हा त्याच्या पुऱ्या करण्यापेक्षा झटपट पुऱ्या कशा करायच्या ते पाहू। नेहमीप्रमाणे पोळी लाटून घ्यायची। सुरीच्या साहाय्याने प्लसमध्ये नंतर त्यामध्ये 1 रेषा ओढून घ्यायच्या। त्रिकोणी आकाराच्या सोप्या पद्धतीने झाले की नाही झटपट पुऱ्या। नेहमीपेक्षा वेगळ्या आकाराच्या पटकन होणाऱ्या पुऱ्या। आता ह्या पुऱ्या गरम केलेल्या तेलात लालसर रंगावर खरपूस तळून घ्यायच्या। पुऱ्या दाबून तळल्यास कुरकुरीत होतात आणि पुऱ्या जरा जाडसर लाटल्यास आणि तळल्यास छान फुगतात। माझ्याकडे सर्वांना कुरकुरीत पुऱ्या तळलेल्या आवडतात। बटाट्याच्या पुऱ्या आणि बटाट्याचा पराठा तयार आहे। या पुऱ्या किंवा पराठा चटणीबरोबर सॉसबरोबर खाण्यास छान लागतो। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।